शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल असे अनेक उपक्रम या ठिकाणी आपण राबवले आहेत. कृषी विद्यापीठांनी शेतीच्या संदर्भात लावलेले नवीन शोध, शेतीची आधुनिक उपकरणं, इतर उत्पादनं व शासकीय योजनांची माहिती या महोत्सवात मिळणार. खरं म्हणजे ही कृषी प्रदर्शन मुळामध्ये शेतकऱ्यांना अतिशय आधुनिक शेती करण्यासाठी, ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी, सेंद्रिय शेती करण्यासाठी, पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेतीची परंपरा पुढे नेण्यासाठी, प्रगत शेतकरी बनण्यासाठी आणि या राज्याला कृषी विभागामध्ये पुढे नेण्यासाठी अशा प्रकारची कृषी प्रदर्शनं महत्वाची असतात. आज राज्यात बहुतेक ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे, मराठवाड्यात थोडा कमी आहे, पण अजून पावसाळा संपलेला नाही. यंदा सर्वत्रच वरुण राजाची कृपा या बळीराजावर हो. आणि आम्ही नेहमी कुठेही गेलो तरी सुद्धा हेच मागणं मागतो की बळीराजावरची सगळी संकट दूर हो, बळीराजाच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येऊ, हीच मागणी आमची असते. कारण बळीराजा आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे ते एक आगळं वेगळं आहे. आणि म्हणून काही दिवसापूर्वी पंढरीची वारी झाली. बळीराजाचं आणि पंढरीचं जे काय एक वारीचं एक वेगळं आगळं नातं आहे. कारण अनेक शेतकरी बांधव हे पंढरीची वारी करतात आणि खऱ्या अर्थाने एकादशीची विठ्ठलाची पूजा केल्यावर त्याच्या पुढे देखील मला पत्रकारांनी विचारलं काय मागितलं. मी मागितलं म्हणालो एकच मागायला नाही, त्याला माहित आहे पांडुरंगाला या बळीराजाला सुखी ठेव, त्याचे चांगले दिवस त्याच्या येऊ दे, एवढंच मागणं आमचं असतं. आणि म्हणून याच्या मागं उभं राहणं आमचं कर्तव्य आहे. गेल्या सरकार आपलं यायच्या पूर्वी 2.5 वर्षाचा काळ आपण पाहिला आणि त्यानंतर 2 वर्षाचा काळ देखील आपण पाहिलेला आहे. यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे सगळे मंत्री, सहकारी मंत्री या ठिकाणी काम करत असताना बळीराजाला, शेतकऱ्यालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. कारण आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत. मी देखील एक शेतकरी कुटुंबातलाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना काय आहेत हे जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आपण करतोय. आज आपल्याला माहित आहे की आज कृषी मंत्री धनंजय मुंडे आहेत, हे सगळीकडे फिरतात राज्यामध्ये. सगळीकडे जेव्हा अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट होते त्यावेळेस हा कृषी मंत्री या शेतकऱ्यांच्या बांधावर, त्यांच्या शेतावर त्यांचं झालेलं नुकसान पाहायला, संवाद साधायला. आणि आम्ही देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे कार्यकर्ते आहोत. ऑफिसमध्ये बसून, कार्यालयामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करून शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजत नाही. त्यासाठी शेताच्या बांधावर जावं लागतं, शेतात जावं लागतं. ते करण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करत आहे. आणि मला एक आनंद आहे की गेल्या 2-2.25 वर्षामध्ये या शेतकऱ्यांना आपण जे काही नुकसान भरपाई जेव्हा देतो त्यांना त्याचं आपण अवकाळी, त्यामध्ये गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी दुष्काळ झाला, आपण दुहेरी सामन्याला तोंड देत असतो. हे आपलं राज्य एकीकडे भरपूर पाऊस पडतोय तर कधी एकीकडे दुष्काळ होतोय. असं दुहेरी संकट जे आहे त्याला आपला बळीराजा एक तोंड देत असतो. आणि म्हणून जेव्हा नुकसान झालं त्यावेळेस आम्ही सगळे नियम बाजूला ठेवले. यापूर्वी एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जायची, पण आपण एनडीआरएफचे नियम बाजूला टाकले. 2 हेक्टरची 3 हेक्टर केली, एनडीआरएफच्या दुप्पट पैसे दिले, गोगलगाईने झालेलं नुकसान भरून दिलं. सातत्याने पावसाने होणारं नुकसान पहिलं दिलं जात नव्हतं. आपल्या महायुतीच्या, आपल्या शेतकऱ्यांच्या सरकारने ते देणं सुरू केलं. आणि म्हणून आज आपण शेतकरी सन्मान योजना जी केंद्राची आहे, 6,000 रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात. त्यामध्ये आपल्या राज्याने 6,000 आणखी टाकले. नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आता शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देणारे पहिलं राज्य आहे. शिवराज जी, हम 1 रुपया में पीक विमा देते. 6,000 मोदी जी ने जो शुरू किया है उसमें 6,000 और हम डाल रहे.
और इसलिए किसानों को जितना हम दे सकते हैं उतना देने की कोशिश हम करते हैं, क्योंकि ये अन्नदाता है, ये माँ बाप हमारा ये खेती करता है, इसलिए हम खाते हैं, नहीं तो क्या कर सकते. और आणि म्हणून शेती यामध्ये किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे 36,000 कोटी रुपये आपण दिलेले आहे. 44,000 कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना काय दिलं. शेतकऱ्यांना दिलेलं जे आम्ही कधी काढत नाही, परंतु आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता है. मैं इसलिए आपको कहा है कि महाराष्ट्र में प्याज का मामला बहुत थोड़ा गंभीर है. प्याज का है, दूध का है, दूध पाउडर का है, सोयाबीन का है और कपास का है. और इसलिए सोयाबीन और कपास और प्याज, इसमें केंद्र सरकार की मदद की जरूरत हमें है. दूध पाउडर में हमें केंद्र सरकार की मदद की जरूरत है. और इंपोर्ट एक्सपोर्ट जो भी है, हमें केंद्र सरकार की मदद आवश्यक है. और इसलिए आपसे मेरी गुजारिश है कि ये जो सब मसले हमारे किसानों से लेकर रिलेटेड है, इसे हम सुलझाने की आवश्यकता है. और इसलिए मैं इतना ही कहूंगा, एक बैठक आप बुलाइए और उस बैठक में हमें बुलाइए. अमित भाई होंगे, अमित भाई को भी हम लोग बोलते हैं. आदरणीय प्रधानमंत्री जी से भी हम गुजारिश करेंगे की आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे. आणि आज या ठिकाणी आपण धनंजय 5,000 रुपये 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय. आणि 2 हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल. आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय. 7/12 ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची, त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय. आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने, आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना 7.5 HP हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय. आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय, पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार. बघा ना, पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून 1 रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही, हे सरकारने ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर सोलर, आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं, दिवसा आपल्याला वीज पाहिजे, ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे, इकडे आपण चाललेलो आहे. आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे, जी बंजर आहे, त्याला देखील एकरी 50,000 रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. शेवटी मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळं, अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि म्हणूनच आपल्याला कुठेही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. कांद्याचं जे कांद्याची महाबँक आपण सुरू केली आहे. आज नाशिक, संभाजीनगर, सोलापुर ये शहर में कांदा महाबैंक हमारी सरकार ने शुरू की हुई है. वो कांदा खराब हो जाता है और इसलिए इरिगेशन सेंटर उसमें हमने शुरू करने का काम किया है. केंद्र सरकार की भी हमें मदद लगेगी उसमें. केंद्र सरकार भी इसमें ध्यान दे तो निश्चित रूप से हमें ये किसानों का जो प्याज है, प्याज ज्यादा दिन तक टिका रहेगा और किसानों को भाव ज्यादा मिलेगा. और इसीलिए प्याज उत्पादक जो किसान हैं हमारे, उनको भी बहुत ही बड़ी राहत मिलेगी. और इसीलिए हम आपसे मदद चाहते हैं. और निश्चित रूप से मुझे पता है कि पिछले 2-2.25 साल में जो हमने यहाँ से केंद्र को भेजा प्रस्ताव, एक भी प्रस्ताव में कटौती नहीं, एकाही प्रस्ताव आपला कपात न करता मंजूर झालेला आहे. आणि म्हणून आज जेव्हा मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही निर्णय घेतला की शेतकऱ्यांना
दुष्काळ मुक्त करायचं. या मराठवाड्याचा दुष्काळ वाडा हा शब्द कायमचा काढून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. आणि म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, इतर ज्या काही योजना असतील, या योजनांना देखील केंद्र सरकारची मदत आपल्याला लागेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आपण मागे उभे आहोत. आणि आपण आता सोलरला, आपण सौर ऊर्जेला प्राधान्य देतोय. काल सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी गावाचं 100% सौर ऊर्जीकरण करण्यात आलं. आता त्या गावामध्ये 100% सोलर सिस्टीम चालू झालेली आहे. असं आपण देखील केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की हे सरकार आपलं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे.